तुम्हाला माहित आहे का, या विश्वात असा कोणता योद्धा आहे ज्याच्या समोर खुद्द यमराजही नतमस्तक होतात? असा कोण आहे ज्याने केवळ एका उडीत अथांग समुद्र ओलांडला आणि साक्षात सूर्याला फळ समजून गिळण्याचं धाडस केलं? ज्याच्या एका हुंकाराने लंकेचं सुवर्ण साम्राज्य हादरलं होतं. आज आपण अशा एका देवतेबद्दल बोलणार आहोत ज्यांची शक्ती अफाट आहे, पण ज्यांची भक्ती त्याहूनही अथांग आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म एका शापामुळे झाला होता की एका वरदानामुळे? चला उलगडूया अंजनी पुत्राचा हा विस्मयकारक प्रवास. ही कथा सुरू होते त्रेतायुगात. अंजनेरी पर्वतावर माता अंजना आणि वानरराज केसरी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करत होते. अंजना माता प्रत्यक्षात एक अप्सरा होती, जिला एका शापामुळे पृथ्वीवर वानर रूपात जन्म घ्यावा लागला होता. पण या शापातच एका महानायकाच्या जन्माचं रहस्य दडलं होतं. दुसऱ्या बाजूला अयोध्येत राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते. त्या यज्ञातून प्राप्त झालेला दिव्य प्रसाद खीर वायुदेवांनी उचलून थेट माता अंजनीच्या हातात ठेवला आणि त्या प्रसादाचं सेवन होताच शिवाचा 11वा रुद्र पृथ्वीवर अवतरला. तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा. हनुमान जन्मापासूनच सामान्य बालक नव्हते. त्यांच्या अंगात होता वायूचा वेग आणि शिवाची अद्भुत शक्ती. एकदा पहाटेच्या वेळी लालबुंद सूर्य उगवला. भूक लागलेल्या बाल हनुमानाला वाटलं, हे तर एखादं रसाळ लाल फळ आहे. आणि मग काय, त्यांनी थेट सूर्याच्या दिशेने झेप घेतली. हे पाहून इंद्रदेव भयभीत झाले. त्यांनी आपल्या वज्राने हनुमानावर प्रहार केला. हनुमान मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले. हे पाहून क्रोधित झाले वायुदेव आणि त्यांनी आपली गती थांबवली. संपूर्ण सृष्टीचा श्वास जणू थांबून गेला होता. तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन हनुमानाला आशीर्वाद दिले. कुणी दिलं अमरत्व, तर कुणी दिलं शस्त्रांनी अजर अमर राहण्याचं वरदान. पण त्याच वेळी ऋषी मुनींनी त्यांना एक शाप दिला की जोपर्यंत कोणी त्यांच्या शक्तीची आठवण करून देणार नाही, तोपर्यंत ते स्वतःच्या शक्तींना विसरून जातील. हनुमानांनी सूर्यदेवांकडून सर्व विद्या आत्मसात केल्या, पण त्यांच्या अफाट शक्तीमुळे ते ऋषी मुनींच्या आश्रमात खोड्या करू लागले. त्यांच्या या बाललीलांमुळे ऋषींच्या तपश्चर्येत अडथळा येऊ लागला. म्हणूनच हनुमंतांना नम्रतेची शिकवण देण्यासाठी ऋषींनी त्यांना शाप दिला. ज्या शक्तीचा तुला विसर पडला आहे, ती शक्ती तुला फक्त आठवण करून दिल्यावरच प्राप्त होईल. हा शाप म्हणजे भविष्यातील राम कार्यासाठी रचलेला एक नियतीचा संकेत होता. काळ पुढे सरकला. हनुमान आता ऋष्यमुख पर्वतावर वानरराज सुग्रीवचे परम मित्र आणि मंत्री बनले होते. परंतु त्यांचे खरे जीवनाचे उद्दिष्ट अजून बाकी होते. प्रभू श्रीराम आपल्या पत्नी सीतेच्या शोधासाठी दक्षिणेकडे येत होते. सुग्रीवने हनुमानाकडे पाहिले आणि विचार केला, हा वानर बालक फक्त साधा नाही, कदाचित तो कोणीतरी विशेष आहे. त्यामुळे सुग्रीवने हनुमानाला सत्य जाणून घेण्यासाठी पाठवले की हनुमानाची खरी ओळख काय आहे, त्याची शक्ती किती आहे आणि भविष्यातील कार्यासाठी तो किती योग्य आहे. हे जाणून घेण्यासाठी हनुमानाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि विचारलं, हे तेजस्वी वीरांनो, तुम्ही कोण आहात? प्रभू श्रीरामांनी आपलं नाव सांगितलं. तेव्हा हनुमानाचं हृदय आनंदाने भरून आलं. त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलं आणि प्रभूंच्या चरणी लोटांगण घातलं. हा क्षण इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता, जिथे निस्सीम भक्तीने साक्षात भगवंताला जिंकलं होतं. राम आणि हनुमानाची ही भेट केवळ एक मैत्री नव्हती, तर ती अधर्म विरुद्ध पुकारलेलं युद्ध होतं. हनुमानाने प्रभू रामांना आपल्या खांद्यावर बसवले आणि सुग्रीवाकडे नेले. तिथूनच रामायणातील विजयाची कथा सुरू झाली. हनुमानाने सुग्रीवासोबत वानरसेना तयार केली. आणि लंकेच्या अधर्मावर विजय मिळवण्याचा निर्धार केला.
प्रभू रामाची शौर्य, बुद्धी आणि दया पाहून सर्व वानर प्रभावित झाले. हनुमान त्यांच्या अद्भुत बल आणि धैर्याने सर्वांमध्ये आशा आणि धाडस निर्माण करत होते. ते समुद्र ओलांडून लंकाजवळ पोहोचले, जिथे त्यांनी राक्षसांचा सामना केला. पर्वतांवर उडून मोठ्या अडचणींवर मात केली आणि सीतेचा ठाव शोधून तिला सुरक्षित केले. हनुमानाची निष्ठा आणि भक्ती प्रत्येक क्षण प्रकट झाली आणि अखेर अधर्मावर विजय मिळवून रामायणाची कथा साकार झाली. ही कथा आपल्याला फक्त इतिहास सांगत नाही, तर आजच्या आयुष्यासाठी एक प्रेरणा देखील देते. वायुपुत्र, अंजनी सूत, केसरी नंदन अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे महाबली हनुमान उद्या चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या महान रामभक्ताचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. खरं तर हनुमान म्हणजे केवळ शरीरसौष्ठव किंवा शक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे महासागर आहेत, ज्यांच्याकडे 7 समुद्र ओलांडण्याचे सामर्थ्य होते, ज्यांनी हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला, ज्यांनी सोन्याची लंका दहन केली. इतका अफाट पराक्रम करूनही जेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांना विचारलं, हे सगळं कसं केलं, तेव्हा हनुमंत नम्रपणे म्हणाले, प्रभू, ही सर्व तुमचीच कृपा. हाच तो हनुमान भाव आहे, जो आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातो. आजच्या काळात आपल्याला हनुमंताच्या त्या युक्तीची आणि भक्तीची गरज आहे. एकाग्रता कशी असावी, संकटकाळी डोकं कसं शांत ठेवावं आणि आपल्या ध्येयाप्रती म्हणजे रामाप्रती पूर्णपणे समर्पित कसं असावं, हे बजरंगबलींच्या चरित्रातून शिकण्यासारखे आहे. ते आजही चिरंजीव आहेत, म्हणजेच ते आपल्या आजूबाजूला शक्तीच्या रूपात सदैव वास करतात. म्हणूनच उद्याच्या या पावन पर्वावर आपण केवळ दर्शन न घेता त्यांच्यातील एक तरी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हनुमान जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर. बोला पवनपुत्र हनुमान की जय. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्यासोबत रहा. जय श्रीराम, जय हनुमान.